आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर दर्शना. नमस्ते मॅडम. तर या दिव्य ऊर्जेसोबतचा प्रवास कसा झाला तुमचा? तुम्ही काय प्रवेश घेतला होता आणि काय तुम्हाला वाटलं जरा सांगता? माझं मी रेखीला याच्यासाठी जॉईन झाली की माझ्यामध्ये खूप अशा अडथळे होते जीवनामध्ये. हं, खूप टेन्शन होतं, खूप म्हणजे खूपच. ते पूर्ण आता नष्ट झालेलं आहे. आणि माझ्या छातीमध्ये 35 वर्ष दुखत होतं. थोडं टेन्शन आले की मी बेशुद्ध पडायची, लगेच गोळी घ्यायला लागायची. आणि ते आता पूर्ण बरं झालेलं आहे. गोळी तर नाहीच घेत. गोळी आता अजिबात गोळी घेत नाही. गोळीचं नाव पण आहे. नाही तर कुठे गेली की गोळ्यांचं पॉकेट माझ्या बरोबरतीच असायचं. आता मी त्या गोळ्यांना किती महिने झाले बघत सुद्धा नाही. आहेत की नाही ते सुद्धा नाही. ते काय पूर्ण व्हायचं? म्हणजे छातीमध्ये दुखायचं की म्हणजे काय काय नेमकं काय व्हायचं? छातीमध्ये म्हणजे एवढं दुखायचं ना डाव्या बाजूनी, की अशी लगेच चक्कर वगैरे यायची मला. बर. आणि डोकं पण खूप दुखायचं. डोकं पण टेन्शनमध्ये डोकं पण खूप दुखायचं. हं, एकेकाळी तर छातीत दुखायचं ना, एकेकाळी माझ्या ज्या छातीचं डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं. हं. म्हणजे अशी गाठ जशी ऑपरेशन करायला सांगितलं आणि ते पूर्ण बोलले की पूर्ण ती गाठ अशी लाल पडलेला आहे आणि ते ऑपरेशन करायलाच लागेल. ती पिकायला सारखी नाही तर कॅन्सर होऊ शकतो हं. छातीच्या ह्याच्यात. त्यावेळेस मग मला गोळ्या वगैरे दिल्या आणि त्या गोळ्या अजूनपर्यंत चालूच होत्या. पण मी रेखीला जॉईन झाली. 1 महिना घेतले असतील रेखीला जॉईन झाली तेव्हा. आता तर अजिबात नाही. त्या गोळ्यांकडे मी बघत सुद्धा नाही. आहेत की नाही ते पण नाही लक्ष देत. नाहीतर कुठे गेली की गोळ्या पॉकेट पर्समध्ये पाहिजेतच. आणि मिस्टर पण पहिल्यांदा गोळ्या औषधच विचारायचे घेतलेत की नाही ते पहिल्यांदा घे. आता त्याची काहीच गरज लागत नाही. आणि ते तर आहेत आणि 7 वर्षापासून माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम भरपूर होते. ते पूर्ण आता नष्ट झालेले. मिस्टरांची ती चिडचिड ती पण आता पूर्ण नष्ट झालेली आहे. ते खूप असे अनुभव आलेले आहेत. आणि ग्रँडमास्टर मध्ये तर मी जेव्हा प्रवेश केल्यापासून फारच म्हणजे मला असे अनुभव आलेले आहेत. मी माझ्या आईचे पाय वगैरे खूप सुजले होते. त्यांना व्हीलिंग सिम्बॉल टाकलेले. म्हणजे एवढे सुजलेले की सर्व बोलत होते आता काय होईल की काय असं वाटलेलं. मी सिम्बॉल वगैरे तिला न सांगता सिम्बॉल वगैरे टाकले घरी जाऊन. दुसऱ्या थोडे भावाकडे येऊन बघितलं तर पूर्ण सूज पूर्ण निघून गेली होती. मी माझ्या आईला बोलली की बघ किती पॉवर आहे याच्यामध्ये. म्हणजे खूप अनुभव तसे खूप अनुभव आलेले आहेत मला. आणि घरात पण मिस्टरांची चिडचिड जर होत असली तर मी हिलिंग वगैरे सिम्बॉल वगैरे टाकते. ते शांत होतात. खूप अनुभव आलेले आहे मला. आणि त्यांना माहिती का तुम्ही तुम्ही त्यांना हिलिंग देता म्हणून मग राग भरले की? हो. आणि मेडिटेशन तिसऱ्या डिग्रीचं डॉक्युमेंटचं हे खूप आवडते मला. आणि त्याच्यामध्ये माझा खूप फरक पडला आहे. कारण माझे नंदेवा आहेत 4 वर्ष आमच्याशी बोलत नव्हते. ते आता चांगले एकदम व्यवस्थित बोलायला लागले. म्हणजे त्याचा अनुभव हं, खूप आलेला आहे. हं. तर मधले मेडिटेशन तर खूपच मला आवडतात. जसं वेळ भेटते तशी मी करते. खूप छान. मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. आणि काही जी नकारात्मक आहे ती निघूनच गेलेली आहे. म्हणजे जी माझ्यामध्ये नकारात्मक होती ती निघून गेली आहे. स्वतःला काय वाटते ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आता? आतून काय बदल वाटते तुम्हाला स्वतःला? त्यातून माझ्यामध्ये शांतता एकदम वाटते. पहिल्यांदा असं टेन्शन असायचं. खूप चिडचिड असायची, घाबरल्यासारखं असायचं. काय होईल की काय? की असं वाटायचं. तर स्वतःचं काय करून घ्यावं? जीवन जगण्याचा कंटाळा आला होता मला. पण मी रेखीला जोडल्यापासून आणि ग्रँड मास्टर झाल्यापासून खूपच या गोष्टीतून पूर्ण नकारात्मक माझ्या शरीरातली निघूनच गेलेली आहे. डोक्यातून पूर्ण निघून गेलेलं आहे. नाहीतर पहिल्यांदा मी खूप अशी असं वाटायचंच नाही की जीवन जगावं असं वाटायचंच नाही. थोडं काय झालं का नाही, नकोच तो जीवन असं कंटाळा आलेला. आणि आता मी रेखीला जॉईन झाली, ग्रँड मास्टर झाली. ग्रँड मास्टरमध्ये तर फारच अनुभव आले मला. खूपच अनुभव आले.
हे सर्व व्यवस्थित होईल आणि झालं आहे. पुन्हा एकदा नव्याने जगावंसं वाटते. हो, पुन्हा असं वाटतंय, पहिलं आयुष्य असं वाटत होतं की मी नकोच ते जीवन, पण आता असं वाटतंय का नाही, मी पुन्हा नवीन जन्म घेतल्यासारखा वाटतो आणि नव्याने जगते असं वाटते मला. ओके. खरं तर दर्शनाताई तुम्ही सेशन करत असताना तुमच्या 2 छोट्या-छोट्या नाती तुमच्याकडे, तुमच्या घरी ते झालेलं सुनबाईचं बाळंतपण, सगळ्या गोष्टी करत तुम्ही ग्रँडमास्टर केलं. खरंच एक जर विचार केला तर तुम्ही तो स्ट्रगलही सहन केला आणि स्वतःला घडवलंही. हो, हो. बरोबर ना? मॅडम आणि आताही तुम्ही तुमच्याकडे ते दोन्ही बच्चे आहेत. त्यांना तुम्ही सोबत-सोबत सांभाळता. तर हो. ह्या सगळ्यामध्ये मी तुम्हाला असं वाटते का, की बाबा आपण जर रेकीला जुडलेलो नसतो, तर कदाचित या 2 बाळांना आपण एवढ्या छान प्रकारे अ, या वयामध्ये नाही वागवू शकलो असतो? वाढदिवशी तर विषय द्या सोडून, मी राहिली पण नसती. एवढी कंटाळून गेलेली जीवनाला. ती मुलं असती तेव्हा मी राहती की नाही ते पण मला माहित नाही. पण मी रेखीला आल्यापासून सर्व असं वाटतंय की पुन्हा जन्म मी घेतलेला आहे आणि या नात्यांसाठी पुन्हा मी जगत आहे, असं वाटायला लागलं. नाही, तुम्ही आता खूप छान जगणार आहात. या नात्यांसाठी जगत आहे का? नक्कीच नात्यांसाठी तर जगणारच. पण आहे ना, स्वतःसाठी पण आता दर्शना जगणार. तुम्ही आता हो, छान एक एक प्लॅन करत जा दोघंही छान आणि नक्कीच तो वेळ येणार, की बाबा आम्हालाही फिरायला जायचं आहे. आम्हालाही सगळ्या गोष्टी ते राहिलेले सगळे स्वप्न पूर्ण करण्याची एक आली आहे ना आता एक आतून ताकद. हो, हो. हो मॅडम. ताकद हं. आली आणि जसं ते तसं उशिरा थोडं नाही, पण घडते. अनुभव येतात मला. ग्रँडमास्टरमध्ये थोडे उशिरा 2-4 दिवस उशिरा का नाही, पण ते घडते, अनुभव येतो मला. जे जसं माझ्या मनात बोलते आहे ते मला होतं, मिळतं. हो, हो. खूप सुंदर. किती वर्ष रिवर्स जर्नी झाली दर्शनाताई? 25 वर्ष झाली. 25 वर्षानंतर अरे रिव्हिजन वाह! झाली. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि मॅडम माझा 22 तारखेला लग्नाचा वाढदिवस होता. म्हणजे माझी इच्छा पण नव्हती. मिस्टर घेऊन गेले, "चल, चल." छान ड्रेस घेऊन दिला, गुलाबाचं फूल घेऊन दिलं. किती वर्षानंतर आला हा वेळ आयुष्यामध्ये? किती वर्षानंतर? हे आता 30 वर्षानंतर हा वेळ आला आणि हे जीवन जगायला लागले मी 30 वर्षानंतर. वॉव! म्हणजे 30 वर्षानंतर कुठेतरी पुन्हा ते प्रेम, ती आपुलकी, ते आपलं नातं आहे ना, ते जगायला मिळालं. हो ना दर्शनाताई? हो, हो. हो मॅडम. पुन्हा मी असं वाटायला लागले की पुन्हा मी या माझ्या जीवनामध्ये माझे मिस्टर आले तर असं वाटते का नाही हे पुन्हा जन्म घेऊन तेच राहावे असं वाटायला लागलं. म्हणजे जिथनं मी टॅरो केलं आणि पुन्हा ग्रँड मास्टर केलं. खूपच अनुभव आलेत मला ह्या गोष्टीचे. खरं आहे. बस असं म्हणूया, ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया. होतं सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये, पण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर त्या गोष्टीची पुन्हा एक अनुभूती येणे हेच लिहिलेलं असेल. हो ना? हो, हो, हो. खरी गोष्ट. खूप छान. तुम्ही भेटल्या नसत्या, मला भेटल्या नसत्या, तर ह्या जगामध्ये मी असती की नाही ते पण नाही माहिती. नाही, आता आहात ना, हा विचार करूया आपण. हं. देवता म्हणूनच माझ्या नशिबात आले. मी साष्टांग नमस्कार करते तुम्हाला. आता आहात दर्शनाताई आणि येणारा प्रत्येक दिवस असाच आनंदाने, खुशीने, प्रेमाने, विश्वासाने भरलेला असणार आहे. हो आणि मॅडम. दर्शनाताई आपण आता भूतकाळामधून पूर्णपणे बाहेर निघालो आहे. आता वर्तमानामध्ये जगतो आहे. ना भविष्याची चिंता, अ, ना भूतकाळाचं ओझं. आत्ताच्या क्षणात जगतो आहे. आणि हे हो, खूप गरजेचं आहे. आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि सोबतच तुम्ही स्वतः एक टॅरो रीडर सुद्धा झालेले आहात. तर हो, हो, तुम्ही हो. तर आता इतरांच्या आयुष्यामधलं दुःख हरण करण्यासाठी, इतरांना मार्गदर्शन, मार्गदीपक म्हणून काम करण्यासाठी तयार आहात. हो ना? हो, हो, हो मॅडम. तर स्वतःला टेन्शनमधून बाहेर काढून स्वतःचं आयुष्य नव्याने सुरू करून इतरांचं आयुष्य घडवण्यासाठी जाण्याचा हा प्रवास एवढा सहज आणि सोपा नसतो. तो तुम्ही खरंच सहज आणि सोपा करून दाखवला. एक तुमच्यामुळे मॅडम हे सर्व तुमच्यामुळे घडलं आणि तुम्ही घेतलेली ती तुमच्यामुळे मेहनत खरंच तुम्ही मेहनत सुद्धा घेतली स्वतःवर. नक्कीच मी माध्यम झाले, ते श्रेय नाकारणार नाही. पण तुम्ही सुद्धा यासाठी स्वतःला वेळ दिला.
काढलं. काय ना, ते बाळ कडेवर घेऊन स्वयंपाक करताना असलेल्या दर्शना, त्या अनेक वेळा आपल्या दर्शना आपल्याला दुसरं काहीतरी काम करताना दिसतात. त्या दर्शना, बरोबर. पण एवढं सगळं करत असताना बॅकग्राऊंडला ही दर्शना घडत होती. आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. ती स्वतःला मॅडम. जगवत होती प्रत्येक दिवशी. हो मॅडम, माझं सेशन चालू असते वीस मी छोटीला झोळीमध्ये टाकून धोका करून मी सेशन अटेंड करायची मॅडम. केले, खरंच केले. हो मॅडम. छान, खूप खूप सुंदर. अच्छा, दर्शनाताई, मी मोठ्या प्रेमाने मग विचारेल तुम्हाला, की काय वाटलं तुम्हाला मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये? खरोखर सगळेजण सांगतात, की मॅम सगळ्यांकडे लक्ष देतात वगैरे. पण खरं तसं काही झालं का? हो हो मॅडम. माझ्या याच्यात तरी मॅडम मला असं वाटतंय की मॅडमनी माझ्याकडे खूपच लक्ष दिलं. कारण माझी 2 मुली होत्या त्यांच्याकडे मी लक्ष द्यायचे व मॅडमचं लक्ष माझ्यावरती खूप असायचं. म्हणूनच मी इथपर्यंत आले ग्रँड मास्टर पर्यंत मॅडम. नक्कीच. तर आता तुमचं आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे? आता माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे? आता फक्त आनंदी जगायचं, आनंदी राहायचं खूप एवढंच धन्यवाद. मॅडम. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दर्शना. अशाच आनंदी राहा, मस्त राहा, तुमच्यामुळे तंदुरुस्त राहा, टनाटन राहा, आजारमुक्त जगा आणि प्रेमपूर्ण आयुष्य जगा. थँक यू, थँक यू, थँक यू दर्शना. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम.